महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवरनं प्रचंड राजकीय संघर्ष दिसून येतो. या सर्व गोष्टींवर बोलायला आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत. सगळ्यात महत्त्वाची चर्चा साहेब आत्ता सुरू आहे ते जे मालवण इथले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्याच्यानंतरनं राज्याचे मुख्यमंत्री थेट म्हणतात की ही जबाबदारी नौदलाची होती. तुम्ही केंद्रातल्या PMOसारखं खातं पाहिलेलं आहे, डिफेन्स डिपार्टमेंटसुद्धा जवळनं पाहिलेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे. खरंच ही जबाबदारी कुणाची येते? नाही, हे पाय, खरं ही कल्पना मुळात कोणी मांडली, अशा प्रकारचा कांस्य पुतळा करायला 3-3 वर्ष लागतात. 6 महिन्यात करा म्हणून कोणी सांगितलं? प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ह्याचं उद्घाटन होणार आहे, अनावरण होणार आहे, हे कोणी ठरवलं? तारीख कोणी ठरवली? 9-10 दिवस होता, त्यामुळं तारीख ठरणे रास्त होतं. ते पुढच्या वर्षी करता आलं असतं, आणखी पुढच्या वर्षी करता आलं असतं. आणि शिल्पकाराला टेंडरनी निवडलं होतं का तो कोणाचा तरी कल्याणचा मित्र होता म्हणून त्याला दिलं? त्याचं वय 24 होतं. त्यांनी एकही मोठा पुतळा आत्तापर्यंत केला नव्हता. ओतीव शिल्प करायला वेळ मिळणार नाही म्हणून मग त्रिमिती छपाईचा मार्ग आखला गेला आहे. मला त्रिमिती तंत्रज्ञानाने, छपाईच्या तंत्रज्ञानाने पुतळा केलेला मला तरी कुठं माहिती नाही, इतका मोठा पुतळा. तर हा प्रयोग करायची ही वेळ होती का? तिथं पुतळा पूर्ण जोडून नंतर नेणं शक्य नव्हतं, कारण गल्लीबोळातून जायचं होतं, म्हणून तुकड्या तुकड्यात पुतळा न्यायचा, तिथं जोडायचं असं ठरलं. हे कोणी ठरवलं? स्ट्रक्चरल लोकांनी, चबुतऱ्याचं तर स्ट्रक्चरल डिझाईन केलं होतं, पण पुतळ्याचंही स्ट्रक्चरल डिझाईन, विंड लोड, वाऱ्याचं किती प्रेशर पडेल हे काढलं होतं. कारण हे सामान्य कोणीही करतं, म्हणजे साधा एखादा ग्रामीण भागातला आर्किटेक्टसुद्धा या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करतो. आणि त्यानंतर जी ब्लेम गेम चाललेला आहे, एकमेकावर आरोप ढकलाढकलीचं चाललेलं आहे, आमचं नाही तुमचं, तुमचं नाही तुमचं. मुख्यमंत्री हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम होतोय. प्रधानमंत्री, त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे, त्यांच्या मंत्रिमंडळाची आहे. कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं, पुतळा कोणी बांधला, हे कळू नये. आता या सगळ्या प्रकरणाची सर्व कागदपत्र, सर्व नसत्या, सर्व फायली या प्रकट होतील का? मला वाटत नाही. कारण मुळातच हा प्रकरण दडपून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे, ब्लेम गेम चाललेला आहे, इकडे बोटं दाखवायचं चाललेलं आहे. आता PWD डिपार्टमेंट जबाबदार आहे का नौदल म्हणजे संरक्षण खातं जबाबदार आहे? कुणीतरी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे की ह्या कामामध्ये आमची जबाबदारी आहे, आम्ही चूक झाली, कुणीतरी मग त्याची प्रायश्चित्त भोगलं पाहिजे. बांधकाम खातं काही हात झटकू शकत नाही. आणि त्यामुळे माझी मागणी आहे की एकतर बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे, आणि जर खरंच नौदलाची जबाबदारी असली तर मग संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण ते या विभागाचं नेतृत्व करतात. प्रधानमंत्र्यांचा अपमान झाला, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला, शिवरायांचा अपमान झाला, आणि त्यामुळं याचं प्रायश्चित्त कुणीतरी केल्याशिवाय हे शल्य मिटणार नाही. किती कॅज्युअली तुम्ही हा सगळा प्रकार बघताय. प्रत्येक कामाला तुम्ही इव्हेंटमध्ये बदलताय, मतामध्ये बदलताय, त्याचा राजकीय फायदा होईल का हे बघताय, आणि त्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पण सोडलं नाही. त्यामुळं मला वाटतं की आज ठीक आहे, फार मोठी आंदोलनं होत नसतील किंवा आज आंदोलनं करायचा प्रयत्न झाला तर धरपकड केली, पण मराठी जनमानसामध्ये जो आघात झालेला आहे, ती जखम सहजासहजी भरून येईल हे शक्य नाही. त्यामुळं कुणीतरी मनाचा मोठा पाहिजे. आज पहिल्यांदा आशिष माफी मागितली, त्यांना लक्षात आलं की ही गंभीर बाब आहे, पण मंत्र्यापैकी कोणी बोललो नाही. नंतर मग अजित पवारांनी माफी मागितली आणि प्रायश्चित्त करायचा प्रयत्न केला. त्यातूनही काही समाज शांत होत नाही म्हटल्यावर मग मुख्यमंत्री काहीतरी बोलले, अजूनही देवेंद्र फडणवीसांच्याकडून काही बोललं गेलेलं नाही. ठीक आहे, त्यांना योग्य वाटेल तर ते करतील, पण मला वाटतं की बांधकाम खात्याने आणि संरक्षण खात्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
साहेब, या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ता सार्वजनिक बांधकाम असेल किंवा स्थानिक तिथला जो आर्किटेक्ट होता कोल्हापूरचा पाटील असेल किंवा ज्याची निर्मिती केली ज्यांनी ते आपटे असेल, यांच्यावर गुन्हे दाखल होताना दिसत आहेत. पण मुळात याच्यामध्ये नौदलसारख्या गोष्टीवर जर खरंच मुख्यमंत्री बोट दाखवत आहेत तर त्यातलं कुणीचं नाव समोर येताना दिसत नाही. या राणे किंवा हे पहा, नौदलाच्या एखाद्या अधिकाऱ्याला जे चोर सोडून संन्याशाला धरण्यात काय अर्थ नाही आहे. नौदलाला जबाबदार धरायचं असेल तर राजनाथ सिंग यांना जबाबदार धरलं पाहिजे. आणि जर मुख्यमंत्र्यांनी नौदलाकडे बोट दाखवलं असेल तर राजनाथ सिंग यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. आणि मोदींनी आज येत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांनी निर्णय केला पाहिजे की मुख्यमंत्री जबाबदार आहेत का राजनाथ सिंग जबाबदार आहेत. आणि मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला येतात, मी PMOमध्ये काम केलेलं आहे, त्या सगळ्या कार्यक्रमाची खूप शहानिशा होते की हे जाणं योग्य आहे, काही कुठली संस्था करते आहे, काय करते आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. अर्थात ह्या काही तपासल्या गेल्या नाहीत आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्यावर, महाराष्ट्र सरकारवर सगळा भरोसा ठेवला गेला आणि PMOनी काही केलं नाही. PMOमध्ये चौकशी झाली पाहिजे की हा कार्यक्रम स्वीकारला कसा. आणि त्यामुळं मला वाटतं की हे काही एक एक मंत्री हळूहळू येतो बाहेर, हळूच काहीतरी बोलतो, इकडे बोटं दाखवते. असं बोटं दाखवून चालणार नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये कुणाची जबाबदारी आहे त्याचा तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे. आणि जर मुख्यमंत्री म्हणतात, तर मुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती आहेत, नेते आहेत महाराष्ट्राचे, ते म्हणतात की नौदलाची चूक होती, तर मग नौदलाचे सर्वेसर्वा प्रमुख म्हणून राजनाथ सिंग. सर, ह्या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार आज पाहणी करायला गेले, काल त्यांच्याकडनं आंदोलन केलं गेलं. सरकारमध्ये राहून अजित पवारांची भूमिका आणि याच्यावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यावर टीका करतात. काय नेमकं याचं द्योतक आहे? नाही, असं आहे की आंदोलन केलं का प्रायश्चित्त केलं हे मला माहिती नाही. खरं म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा होती प्रायश्चित्त करण्याची, कारण ते सरकारमध्ये आहेत, जबाबदार मंत्री आहेत. आंदोलन केलं तर ते मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध केलं का. आणि मग मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक जर त्यांचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलन करत असेल तर मग ही बाब अतिशय गंभीर आहे. पण त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा अजित पवारांनी स्पष्टीकरण केलं पाहिजे की तुम्ही प्रायश्चित्त करत होता का आंदोलन करत होता, यामध्ये फरक आहे. म्हणजे जनतेची माफी मागणं, प्रायश्चित्त करणं, एक दिवस मौन व्रत करणं, जसं पूर्वी एकदा त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं. तुम्हीच म्हटलं होतं त्या वक्तव्यानंतरचा विषय नाही, त्यामुळे दुसऱ्या एका व्यक्तीवर त्यांनी कराडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर दिवस बसले होते. पापं त्यांची सगळी धुतली गेली कृष्णा कोयनेच्या संगमामध्ये. तर तसं ते प्रायश्चित्त होतं का आंदोलन होतं. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्यावर टीका होती का. आणि मग टीका असेल तर मग काय चाललंय सरकारमध्ये हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. नाही, काल मुख्यमंत्र्यांनी अजितदादांवर टीका केली. तानाजी सावंतसारखे कॅबिनेट मिनिस्टर थेट अजित पवारांच्या खालच्या भाषेत वक्तव्य करतात की अजितदादांना आम्हाला कॅबिनेटमध्ये बसवून घेण्यासारखं वाईट परिस्थिती येते. हे नेमकं काय, म्हणजे मग अजित पवारांना खरंच बाहेर काढायचं आहे की यासाठी सगळ्या घडामोडी घडतायत असं वाटतं? बघा, तानाजी सावंत काय बोलले, नारायण राणे काय बोलले, ते राजकारण कुठल्या पातळीपर्यंत गेलेलं आहे. आणि हे नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली सगळं चाललेलं आहे. सोनिया गांधीचं उदाहरण देतो. आमच्याकडं UPA सरकारमध्ये जरी कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तरी ताबडतोब सोनिया गांधी त्यांना पदमुक्त करत होत्या. नंतर जेव्हा ते दोषमुक्त होतील त्यांना पुन्हा त्यांना रिहॅबिलिटेट करत होत्या. इथं सगळं दडपून टाकायचं चाललेलं आहे. सर, दुसरा मुद्दा की 1 तारखेला मुंबईमध्ये जो मोर्चा होतोय, पवारसाहेब आहेत, उद्धवजी आहेत आणि काँग्रेसचे सगळे नेते आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये या मोर्चावर प्रश्नचिन्ह सरकारच्या वतीने उपस्थित केलं जातं की मुद्दामून पुतळ्यांचं राजकारण परत एकदा करू पाहत आहे. पुतळ्याचं राजकारण हे नरेंद्र मोदींनी केलं. मोठे मोठे पुतळे, नेताजी सुभाष यांचा होलोग्रामचा पुतळा इंडिया गेटमध्ये, सरदार पटेल, ज्या सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती गांधी खुनाच्या वेळेला, त्यांचा मोठा पुतळा करायचा. आणि पुतळ्याचं राजकारण हे नरेंद्र मोदी करत आहेत. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, तिकडे त्यांचं लक्ष नाही आहे. आज आपली मुलं, बेरोजगार मुलं, नोकरी नाही म्हणून आईबाप डोक्याला हात लावून बसलेले आहेत, त्या मुलांची लग्न होत नाहीत, तिकडे यांचं लक्ष नाही. यांचं पुतळे बांधण्यामध्येच त्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळं कसं सरकार चाललेलं आहे त्याची थोडी झलक आपण लोकसभेमध्ये पाहिली. आता विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येईल की या पापातून जन्मलेल्या सरकारचा, भ्रष्टाचारातून जन्मलेल्या सरकारला लोक
त्याची काय गत करतायत हे आपल्याला विधानसभेमध्ये दिसेल. पण विधानसभेच्या निवडणुकाच घ्यायला तयार नाही सरकार. तुम्ही किती दिवस पळणार आहे? कधी ना कधी ते घ्यावे लागतीलच. सर, अंत्रपुरकर यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला. आज काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. सायंकाळपर्यंत भाजपात पक्षप्रवेश होईल असं म्हटलेलं आहे. या सगळ्या घडामोडीकडे कशा स्वरूपात पाहता? कारण की जवळपास काँग्रेसचे 6 वोट क्रॉस बँक झाले, त्यामध्ये अंत्रपुरकरांचं एक नाव होतं. हे बघा, क्रॉस वोटिंग कुणी केलं त्याबद्दल मी काय बोलणार नाही. सृष्टीनं ती सगळी नावं माहिती आहेत. आणि अंतापूरकर हे क्रॉस वोटिंगमध्ये होते असं त्यांनी बहुतेक मान्यच केलेलं आहे. त्यांना काँग्रेस पक्षाचं काही तिकीट मिळणार नव्हतं, त्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था केलेली आहे. त्यांना आता भाजपचं तिकीट मिळेल का नाही मला माहिती नाही, परंतु त्यांनी राजीनामा दिला असता तर योग्यच केले. त्यांनी मतदान करण्याच्या आधी राजीनामा द्यायला पाहिजे होता. जर लोकांच्या जनमताचा आदर ठेवायचा असेल तर आता लोक त्यांना रस्त्यावर फिरून पण देणार नाहीत. सर, शेवटचा प्रश्न. या सगळ्या घडामोडीमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसला फारसं अनुकूल एकदम वातावरण दिसून येतं. या परिस्थितीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा भाऊ राहील असं सर्वे पण सांगत आहेत. खरंच असं राहील? हे पहा, आमचं आत्ता प्राथमिकता ह्या 10 वर्ष कमी जास्त प्रमाणात काम केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि त्या मानसिकतेला आम्हाला राज्यातून त्याची हकालपट्टी करायची. निवडणूक जिंकणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कुणाला किती जागा मिळत आहेत, जास्तीत जास्त जागा मिळवायचा प्रत्येकजण आम्ही प्रयत्न करू. एकमेकाला आम्ही मदत करू आणि त्यांच्या जागा निवडून आणायला प्रयत्न करू आम्ही. आणि एक क्रांतिकारक निकाल लागण्याचा प्रयत्न करू. पुढं काय होईल ते नंतर बघूया. आणि कोणाला किती जागा मिळतात, कोणाला किती जागा मिळतात. जेव्हा महाविकास आघाडीची विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यावेळेला हे निर्णय होईल. काही प्रत्येक पक्षाचे निरीक्षक येतील, ते आमदारांची मतं घेतील, ठरेल त्यामध्ये. तो आमच्या पुढचा प्रश्न नाही आहे. आमचा पुढचा प्रश्न ही निवडणूक जिंकणं आणि या विचाराला गाडून टाकणं. हा जो डिव्हिजिव्ह विचार आहे, हा जो देशामध्ये राज्यामध्ये फूट पाडणारा विचार आहे, ज्यांनी मराठा समाजाने ओबीसी समाजामध्ये भांडणं लावली, ज्यांनी दलित समाजामध्ये हिंदू दलित आणि बुद्धिस्ट दलित यांच्यामध्ये भांडणं लावली, म्हणजे इंग्रजांसारखी फोडांझोडा ही नीती कोण राबवते हे सगळ्याला महाराष्ट्राचा माहीत झालेला आहे. म्हणून त्या प्रवृत्तीविरुद्ध हा लढा आहे आणि त्या प्रवृत्तीविरुद्ध आम्हाला विजय मिळवायचा आहे. बरं, म्हणजे तुर्तास तरी मुख्यमंत्री म्हणून जे संजय राऊतांची भूमिका आहे किंवा उद्धव ठाकरेच असावेत ह्याच्यावर काही आपलं एक मत नाही आहे तुर्त? नाही, हे आमच्या दिल्लीला सिटिंगच्या बरोबर चर्चा झालेली आहे, त्यामुळे तो पडदा पडलेला आहे आता. बरं, पण हा ग्रीन सिग्नल आहे का नाही हा प्रश्न लोकांना पडतो. नाही, पण लोकांचा हा विषय नाहीच आहे. हा निवडणूक निघाल्यानंतर कोण प्रशासन चालवेल, कोण सरकारचं नेतृत्व करेल, हा ते तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील. अर्थात संख्याबळ त्यामध्ये महत्त्वाचं असेलच, पण तो निर्णय होईल. आज आम्हाला त्याची चिंता नाही. आज आम्हाला निवडणूक जिंकायची. धन्यवाद. आपल्याबरोबर होते पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय भूमिका स्पष्ट केल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट कुमार सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.